चंद्र युती म्हणजेच ग्रहण दोष या युतीचा काय काय विपरीत परिणाम होतो जाणून घ्या यावर उपाय सविस्तर। सूर्य म्हणजे आत्मा आहे तर चंद्र म्हणजे मन। या संपूर्ण चराचर जगात मनाचाच प्रभाव आपल्याला मनुष्यावर जास्त पाहायला मिळेल। ऋषीमुनींनी चंद्राला सर्वात मोठा राजयोग कारक ग्रह सांगितला आहे आणि तेथेच अशुभ योगात सर्वात मोठा दुर्योगाचा कारकही चंद्रच सांगितला आहे। कारण मनाचा योग वाईट असेल किंवा चांगला हे सर्वात प्रभावी ठरतो। जेथे मनुष्य पूर्णपणे मनाच्याच अधीन आहे आणि मनाच्या बरोबर जर राहू यासारख्या मायावी उत्पातिक भ्रमित करणारा ग्रह संबंध ठेवत असेल, युती करत असेल आणि त्यामुळे या मनाला ग्रहण जर लागत असेल तर मग पुढचा आणि काही संशय इथे बाकी राहतो की जातकाच्या मनात वाईट विचार येत नाही। चंद्र मन आणि राहू भ्रम या योगात जातक भ्रमित होऊन कार्य करतो आणि नंतर मात्र पश्चाताप करतो। भ्रम स्वरूपात हा योग व्यक्तीला कर्जबाजारी बनवतो। हा अनुभव खूप जातकांचा आलेला आहे। व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे पण माहिती ही महत्त्वपूर्ण आहे। प्रत्येक विषय सखोल अभ्यासाने आणि ज्योतिषशास्त्र अथांग महासागरच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जन्मकुंडलीत जर चंद्र राहू युती असेल तर जातक नेहमी मानसिक रूपाने अंशात असतो। मग मानसिक रूपात अंशात असलेला व्यक्ती कसा सफल होऊ शकतो? लहान लहान गोष्टींवरून जातक टेन्शन करेल, जातक नैराश्य विचारांचा बनेल, जातक आत्महत्येचा देखील शिकार बनेल। अगदीच शनी मंगळ हे पापग्रह दृष्टीत कुयोगात असलेला चंद्र आत्महत्येचा विचार पण करू शकतो। निश्चितच प्रत्येक भावावर याचा प्रभाव प्राप्त राशी आणि भावाप्रमाणे ठरणार आहे। त्याचबरोबर चंद्राच्या कारक तत्वात येणाऱ्या सर्व गोष्टीत अशुभ प्रभाव पाहायला मिळेल। मग मातृसुख, वाहन सुख, वास्तुसुख, उच्च शिक्षण, रक्तजन्य आजार वगैरे वगैरे। प्रथम भावात चंद्र राहू युती, लग्न म्हणजे व्यक्तित्व या स्थानात राहू चंद्र युती असणे म्हणजे कोणत्याही पद्धतीने चांगली म्हणता येणार नाही। कुंडलीत जन्मलग्नात राहू चंद्र युती असेल आणि पापग्रहांचा दृष्टियोग असेल तर संभावना जास्तच आहे की अशा जातकांच्या मनात नेहमी वाईट विचार येत राहतील। काही ना काही अयोग्य कार्य देखील हातून घडेल ज्याने नेहमी अपमानित व्हावं लागेल। समाजात मानसन्मान कमी होईल। असा जातक घोर निराशावादी होईल। कुठल्याच कामात त्याचं मन लागणार नाही। धैर्यहीन होईल। चीड राग जास्त प्रमाणात त्याचा वाढेल आणि खास करून जन्मराशी अग्नितत्वाची असेल म्हणजे मेष, सिंह, धनु किंवा कुंभ, वृश्चिक असेल तर याचा अशुभ प्रभाव आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळतो। आता द्वितीय भावात चंद्र राहू युती, द्वितीय भावात जर चंद्र राहू युती असेल तर जातक धन अर्जित करण्यासाठी, धन संचित करण्यासाठी, चांगले वाईट कोणतेही काम करण्यासाठी मात्र तयार होईल। येथे राहू चंद्र ग्रहण दोष असेल तर सरळ आहे, जातकात कुटुंबात मतभेद संघर्ष होईल। कुटुंबाची अपेक्षित साथ मिळणार नाही। आपलेच लोक धोका देतील। कुटुंबात पण मानसिक तणावाचे लोक राहतील किंवा घरात किंवा काही दोष किंवा रोग असेल जे वंश परंपरागत चालत आलेला असेल। जातकाच्या वाणीत समस्या, बोलण्याविषयी दूषित, कठोर, अहंकारी, ज्याच्या वाणीवर नियंत्रण असणार नाही म्हणजे वाणीतून असं काही बोलेल की ज्याला शत्रू न होणारी माणसे पण शत्रू बनतील। खूप शक्यता बनते की अशा योगात जातक दारू, सिगारेट सारख्या नशेत डुबेल, वाईट सवयींचा शिकार होईल, जुगार, सट्टा, नशा करून आपल्या संपत्तीचा व कौटुंबिक संपत्तीचा नाश करेल। या युतीत डोळ्यासंबंधित त्रास असतील। पण जर येथे वृषभ आणि कर्क राशी असेल तर दोष असणार आहे। पण जातक आपल्या अशा वाईट सवय लक्षात घेऊन यातून वाटण्याचा मात्र नक्कीच प्रयत्न करणार आहे। आता तृतीय भावात चंद्र आणि राहू युती हा ग्रहण दोष आहे। तृतीय स्थानात पण ही युती फार अशुभ होत नाही। राहू येथे कारक मनाने आहे तर ठीक आहे, पण त्याचप्रमाणे राहूचा प्रभाव असेल जसा जातक पराक्रमी असेल, पुरुषार्थी बनेल, जातक काहीही उलाढाल करून आपले हित साध्य करण्यासाठी प्रयत्न अवश्य करेल। पण चंद्राला जे सुखाचा कारक सांगितला आहे त्यानुसार जातक सुखाच्या प्राप्त हेतूने निरंतर प्रयत्नशील असेल। पण त्याच लाख प्रयत्नाने जे अपेक्षित सुख त्याला हवे असते ते मिळेल हे सांगता येणार नाही। लाख प्रयत्न करून पण अपयश हातात येईल। त्यातही हे स्थान भावंडांचे आहे। भावंडांशी मतभेद, वादविवाद, त्याचे सुख लाभणार नाही। आपले हस्ताक्षर, लिखाण यात यश लाभणार नाही। प्रवासात अडचणी, त्रास, नुकसान होईल। हे स्थान आपल्या पुरुषार्थाचे आहे, पराक्रमाचे आहे। मनुष्य जेव्हा पुरुषार्थ करतो, जेव्हा एक व्यक्तिगत पुरुषार्थ सफल होतो आणि मग त्यात तो अधिक जोमाने पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि एक जो पुरुषार्थ करतो, प्रयत्न करतो, सफल होतो पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करतो। पण चंद्र राहू युती असलेला जातक प्रयत्न करतो, असफल होतो आणि प्रयत्न करणं सोडून देतो किंवा प्रयत्न केला तरी आत्मविश्वासाने, मनाने होणार नाही। म्हणजे
मनच सर्व काही आहे आणि मनच जर अशा योगात दूषित असेल तर मग मनुष्याला अपयश येईलच. चतुर्थ भावात चंद्र राहू युती. कालपुरुषाच्या कुंडलीत कर्क राशी असते. चतुर्थ भावात चंद्र येथे द्विबगली होतो हे आपणास माहिती आहे. येथे चंद्र स्वराशीप्रमाणे फळ देतो, पण राहू येथे असेल तर काही गोष्टी शुभ फलित होता. असा जातक चतुर होईल, बुद्धिमान असेल आणि समाजात त्याची पकड चांगली राहील, पण लोक मागून बोलतील. पण इतर विषयात ही युती अत्यंत अशुभ फलदायी आहे. चंद्र राहू युती चतुर्थ म्हणजे सुख भावात गृह कलह निर्माण होतो. घर बाधित मिळण्याची शक्यता राहते. स्वतःच्या नावावर घर घेणे बनवणं कठीण होतं. आईला त्रासदायक असतो. आईशी संबंधित बिघडतात. वास्तुसुखात नेहमी कमतरता राहते. घरापासून दूर राहण्याची जातकाला स्थिती बनते. घरातील वातावरणाला कंटाळून जातक बाहेर राहणंच पसंत करतो. आता पंचम भावात चंद्र राहू युती. हा भाव आपल्या ज्ञानाचा आहे, बुद्धीचा आहे, आपल्या शिक्षणाचा आहे. वयात आल्यावर प्रेमभावनेचा भाव आहे. ज्या पुढे जाऊन हा भाव आपल्या संपत्तीचा बनतो. त्याचबरोबर गुरुदीक्षा अध्यात्मविद्येचा आहे. पंचम स्थानातील राहू चंद्र युती जातकाला मानसिक रूपाने अशुभच राहील. अत्यंत जुगाडू प्रवृत्तीचा बनवतो. म्हणजे कमी मेहनत जास्तीत जास्त फायदा कसा करता येईल याची तो चिंता करतो. पंचमातील ही युती जातकाच्या शिक्षणात अडथळे आणते, शिक्षणात अपयश देते. काही वेळा असे जातक परिपूर्ण तयारी करून फेल होतात. ही युती प्रेम विषयात पुन्हा पुन्हा धोका देते, फसवणूक होते. संततीविषयी अडथळे आणि त्रास किंवा संतती झाल्यावरही त्रास, तर जास्तीत जास्त त्रास या स्थानात या अशुभ योगाचा होताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो. आता षष्ठ स्थानात चंद्र राहू युती. या स्थानात जरी राहू बलवान होत असला तरी रोग स्थानात ही युती आजारांना बळ देते. कफजन्य रोग, तब्येतीत वारंवार तक्रारी, मानसिक त्रास जास्त, डिप्रेशन, अपमान, समाजात शत्रुत्व जास्त, संघर्ष होतो. मातृपक्ष मतभेद, मामाकडील नातेवाईकांची स्थिती अनुकूल नसणे, नोकरीविषयक समस्या, नोकरीत सातत्य नसणे, नोकरीसाठी संघर्ष करूनही यशप्राप्ती न होणे. येथे खास करून जातक कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. कर्जाचा बोझा वाढत जाणे, काही केल्या कर्जातून बाहेर पडणं ना मुश्किल होतं. कोर्ट कचेरीत धन मात्र खर्च होतो. आता सप्तम स्थानात चंद्र राहू युती. सप्तम स्थानातील चंद्र राहू युती वैवाहिक जीवनासाठी सुखद स्थिती बनवू शकते. वैवाहिक जीवनात मतभेद ही स्थिती उत्पन्न होईल, संघर्ष होतील. जोडीदारात एकमेकांचा गैरसमज, अविश्वास निर्माण करणारी स्थिती उत्पन्न होते किंवा होऊ शकते. या योगावर शुभग्रह दृष्टीयोग होत असेल तर मतभेद होईल, पण विषय विवाह विच्छेद होण्यापर्यंत जाणार नाही. पण अशा राहू चंद्र युतीवर जर आपण अशुभ पापग्रहाची दृष्टी पडेल तर जातकाच्या जीवनात वैवाहिक सुख नसेल, विवाह होणारच नाही आणि झाला तर विच्छेद स्थिती निर्माण होईल. या स्थानातील युती व्यापारमध्ये नुकसान, अपयश किंवा पार्टनरशिपमध्ये धोका, फसवणूक होईल. अशा स्थितीत व्यापार करू नये. म्हणजे कुठच्याही परिस्थितीत सप्तम भावात चंद्र राहू युती ही शुभ फल देत नाही. आता अष्टम स्थानात चंद्र राहू युती. अष्टमात पण चंद्र राहू युती अत्यंत अशुभ योग कारक बनते. कुटुंबात समस्या उत्पन्न होणे, कुटुंबात मतभेद निर्माण होणे, मातृसुखात कमतरता येणे, जातकांचे स्वास्थ्य नेहमीच बिघडलेल्या अवस्थेत राहणे, मतिभ्रम स्थिती नेहमी राहणे, मानसिक रूपाने जातक आजीवन अशांत अस्थिर राहणे. अशा स्थितीत शनी किंवा इतर पापग्रहांचे दृष्टीयोग होईल. जातक कायमस्वरूपी डिप्रेशनचा शिकार होणे, या स्थानातील अशुभ चंद्र रक्तजन्य रोगाचे शिकार बनू शकतात. प्राप्त पैतृक संपत्ती नष्ट होणे, शेअर मार्केट, जुगार यात अत्यंत नुकसान होणे, त्यामुळे जातक कर्जबाजारी होणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. आता नवम स्थानात चंद्र राहू युती. ज्योतिषशास्त्रानुसार नवम भावात सहसा कोणताही ग्रह अशुभ फळ देत नाही, त्यामुळे ही युती होऊ शकते. जातक धार्मिक गोष्टीत रुची घेणार नाही, नास्तिक बनेल, धर्मकार्य आहे तर आपल्या कर्तव्याचे पालन करेन, आई वडिलांचा सन्मान करणे, चांगलं कार्य करणे, आपल्या कार्यप्रगती सजेत इमानदार राहणे हाच सर्वात प्रथम धर्म आहे. मग येथे असा जातक धर्मविरुद्ध कृत्य करणारा असेल, आई वडिलांचा अपमान करणारा असू शकतो. पण येथे राहूची दृष्टी पराक्रमावर असेल तर व्यक्ती कर्मठ असेलच, मात्र मनाने अतिशय अशांत राहील. या योगात जातक चुकीचे निर्णय पण घेऊ शकतो. भाग्य अपेक्षित साथ देणार नाही, पण इतर भावांपेक्षा या भागात जे ग्रहण दोष असतात ते कमी अशुभ फळ देत असतात. आता दशम स्थानात चंद्र राहू युती. दशम स्थानात चंद्र राहू युती असेल तर सर्वात प्रथम जातकाची कुठच्याही कामात मन लागणार नाही, नियमित एकाच फील्डमध्ये काम करत राहील. जरी जातकाचा व्यापार व्यवसाय असला तरी त्याचे काही काळानंतर जातकाचे मन विचलित होत राहते.
त्यापेक्षा वेगळंच काहीतरी केलं पाहिजे, हा राहू भ्रमाचा कारक आहे. त्यामुळे जातकाच्या मनात अशी स्थिती निर्माण होते की जे काम आपण करत आहोत त्यापेक्षा काहीतरी अजून चांगलं करू शकतो, अशा विचारातच जातक हातात आलेली संधी देखील सोडत जातो आणि मग नंतर पश्चाताप करतो. या युतीत जातकाच्या वडिलांशी मतभेद राहतात, कामात बॉसशी त्याचा संघर्ष होतो, तर कार्यक्षेत्रात त्याच्याशी राजनीती होईल, फसवणूक होईल, कामात अशांती, कामात सातत्य राहणार नाही. या योगात कामात आणि समाजात मानसन्मान देखील राहणार नाही. आता एकादश स्थानात चंद्र राहू युती. या स्थानातील ही युती धनामध्ये निरंतरता राहत नाही. हातात येता येता धन निसटून जातं, केलेल्या कामाचा लाभ होत नाही, मोठ्या भावंडांशी तर मुळीच पटत नाही, मतभेद होतात. या स्थानातून पंचमावर योग केल्याने शिक्षणात मन लागत नाही, अपयश येतं, संततीविषयी समस्या उत्पन्न होतात, प्रेम विषयात धोका निर्माण होतो. या स्थानात ही युती मित्रमंडळी चांगले देत नाही, मित्रांकडून धोका, फसवणूक होते, चांगले मित्रमंडळी लाभत नाही, फळस्वरूप मानसिक अशांतता बनूनच राहते. आता द्वादश स्थानात चंद्र राहू युती. या स्थानातील युती डोळ्यांविषयी लहान सहान रोग नियमित होत राहणे, जातकाला भ्रामक आजारांचा त्रास होणे म्हणजे नजर लागणे, कर्णिबाधा याचा व्यापक रूपाने त्रास मनावर होतो, मानसिक रूपाने अंशतः होणे, दुसऱ्याच्या सल्ल्याने नुकसान होणे, फसवणुकीने दंड, तुरुंगवास भोगावा लागणे, आजारपणात भरपूर खर्च होणे. या स्थानातही युती मानसिक ताण निर्माण करणारी आहे. मग राहू चंद्र युती नेहमी अशुभ फलदायी ठरेल का? मग जे उत्तर येईल ते असेल 90% हो आहे. कारण अशा योगात जातक मानसिक अंशाने रूपात डिप्रेशनचा शिकार राहील. 90% शक्यता आहे. मग 10% कसं नाही होऊ शकतं? जर एखाद्या वेळी राहू चंद्र युती वृषभ राशीसारख्या राशीत असेल तर चंद्र उच्च, राहूही वृषभेत शुभ फलित, तर मग याचा प्रभाव कमी होऊ शकतो. लक्षात असू द्या की हा ग्रहण योग तर आहे, हा चिंतेचा विषय तर राहणारच आहे, पण या समस्येचं कारण आहे. लक्षात ठेवा, चंद्राची गती ही इतर ग्रहांपेक्षा वेगळी आहे. 2.25 दिवसात एक राशी परिवर्तन करणे हा थोडा वेगळाच विषय आहे. जेथे राहू 18 महिन्यात एक राशी परिवर्तन करतो, तर येथे विषयाचं महत्व आहे. राहू चंद्र जेवढे अंशात्मक जवळ असतील, कल्पना करा राहू 10 अंशात आणि चंद्र आहे 5 अंश, तर हा प्रभावी विषय ठरेल. कारण चंद्राची गती अतिशीघ्र असते. येथे अजून एक विषय, राहू नेहमी उलटा येतो, म्हणजे समोरून येईल, म्हणजे दोघात समोरासमोर तोंड करून येत आहेत, अशा स्थितीत जास्त प्रभावी ठरेल. आणि चंद्र जर राहूला पार करून जात असेल, म्हणजे 10 अंशावर राहू असेल आणि चंद्र 20 अंशावर असेल, तरी देखील ग्रहण दोष आहे, हा विषय तेवढा प्रभावी नाही, म्हणजे तेवढ्या समोर समोर येत असतानाच असेल, कारण हे दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेत जातील. पण 10 अंशात असलेली ही युती नक्कीच अशुभ प्रभावी ठरेल. पण जर काही अयोगावर शुभ ग्रह दृष्टीयोग होत असेल तर याचा वाईट प्रभाव नक्कीच कमी होईल, बराच फरक पडणार आहे. त्यात जर हा योग ज्या राशीत होत असेल त्या राशीचा स्वामी ग्रह जर उच्च व बलवान होत असेल, तरीही या युतीचा प्रभाव कमी राहील. काही जातक म्हणतील का हा शुभ आपल्या कुंडलीतील असून पण याचा काही वाईट प्रभाव नाही आहे का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही राहूचंद्र ग्रहण दोष सांगितलेला आहे हा मूळ दोष स्वभाव आहे. हे आपण आपली कुंडलीतील या युती योगात अंशबल प्राप्त करून पाहू शकतो. प्राप्त नक्षत्र इतर योग पाहून लक्षात घ्या. हीच युती लग्न कुंडलीसह नवावंश मध्येही होत असेल, पापग्रहाच्या दृष्टीत असेल, योगात असेल तर जास्त अशुभ प्रभाव. शेवटी एक महत्वाचा विषय, जन्मकुंडलीत कुठल्याही एका योगाने मनुष्याचे जीवन हे उद्ध्वस्त होत नाही आणि कुठल्याही एका राजयोगाने मनुष्य आपल्या जीवनात सर्व सुख प्राप्त करू शकत नाही. त्यासाठी आणि योगाचे योगदान हे महत्वाचे ठरणार आहे. या योगात उपाय आणि दक्षता काय घ्यावी आता ते जाणून घ्या. राहू चंद्र ग्रहण योग शांतिविधी करणे हे योग्यच आहे आणि या व्यतिरिक्त देखील तुम्ही काही उपाय करू शकता. सर्वात सोपा जो उपाय आहे तो म्हणजे दर सोमवारी शिवमंदिरात शिवपिंडीवर दूध आणि काळे तीळ मिश्रण करून जलाभिषेक करा. प्रदोष व्रत करणे, शिवमंदिरात चांदीचे नागनागिन यांची प्रतिमा अर्पण करू शकता. प्रत्येक पौर्णिमेला चंद्राला सकाळी दुधाने अर्घ्य द्या. मातेचा सन्मान करा. चरण स्पर्श करूनच मातेचा आपल्या आशीर्वाद घ्या. रात्री उशिरापर्यंत जागू नका. आपल्या शरीरावर चांदीच्या वस्तूंचा वापर हा जास्तीत जास्त तुम्ही करू शकता. जीवनातील कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोणी विद्वान व्यक्तीचा सल्ला घेणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, किंवा कोणताही निर्णय हा तुम्ही विचारपूर्वक देखील घेऊ शकता. प्रातःकाळ कमीत कमी अर्धा तास पूजापाठ, जप, हवन अवश्य करावा. तुमच्यासाठी गुरुच्या सानिध्यात राहणे हे उत्तम राहणार आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.